मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण मूग डाळीचं पायसम बनवतो। तर बघा आता आपण साहित्य काय घेतोय। 1 वाटी आपण साबुदाणा घेतलाय, सव्वा वाटी आपण मुगाची डाळ घेते, ती आपण आता ना धुवून स्वच्छ भिजायला टाकणार आहोत। 2 तासासाठी आपण मूग डाळ आणि साबुदाणे भिजत ठेवलेले स्वच्छ धुवून, आणि आता आपण पायसम बनवायला सुरुवात करूया। 2 टेबलस्पून तुपामध्ये आपण साबुदाणे आणि भिजवलेली डाळ हे आपण परतून घेऊया। चांगलं परतून घेऊया आपण। पाच मिनिटं साबुदाणे आणि मूग डाळ परतून झाल्यावर आपण 1 ग्लास पाणी टाकलं। झाकण देऊ। आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते। आपण थोडं पाणी टाकतोय, ती शिजत आली ना का मग आपण त्याच्यात सर्व टाकतो। 1 वाटी ओलं खोबऱ्याचे काप मी टाकून घेतले। आपण 1 चमचा इलायची पावडर टाकतो, थोडी जास्त। आता डाळ आणि साबुदाणा एकजीव शिजून झाल्यावर आपण त्यात पाऊण वाटी गूळ टाकला, म्हणजे 3/4 वाटी। बघा, आपण ना अमूलचं पॅकेट दूध वापरतोय। तुम्हाला जर साधं लूज दूध वापरायचं असेल किंवा खोक्यात पिशवीतलं, तुम्ही खोबऱ्याचं आम्हाला पण खोबऱ्याचं पाहिजे होतं, पण जमलं नाही। आपण इथे 2 वाट्या दूध टाकून घेतलं। तुम्ही जर याच्या जागी नारळाचं दूध काढलेलं जर टाकलं तर ते जास्तच चांगलं लागेल।
पण आपण इथे साधं दूध टाकलंय. आपली मूग डाळ आणि साबुदाणा आता चांगलाच एकजीव झालेला आहे आणि आपलं गूळ सुद्धा वितळलेलं आहे. म्हणजे आपलं पायसम जे आहे ते तयार झालेलं आहे. आता छान उकळी आले म्हणजे आपलं पायसम झालेलं आहे. गरम किंवा थंड तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ते खाऊ शकता. कोणत्याही परिस्थितीत ते छानच लागतं. थंड असलं तरी खूप छान लागतं फ्रीजमध्ये ठेवून. तर तुम्हाला जर हे आवडली रेसिपी आपली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा रेसिपीला आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. धन्यवाद.